आपल्याकडे शिवजयंती दिवशी यातील जो फिर्यादी आणि कंप्लेंट आहे, जखमी व्यक्ती आहे, त्याच्या तक्रारीवरून BNS 109 प्रमाणे म्हणजे जो जुना 307 आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल होता. त्या जखमीच्या तक्रारीवरून तो गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा होता, परंतु पोलीस तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्यामध्ये प्रथमतः 3 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत. त्यानंतर पुढच्या तपासामध्ये अजून काही आरोपीचं निष्पन्न झालं, याच्यामध्ये रोल निष्पन्न झाला. त्याच्याप्रमाणे आज या गुन्ह्यामध्ये गजानन मारण्याला ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी आणि पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशन करत आहे. किती आरोपी अजून अटक करायचे बाकी आहे काय? अजून जे निष्पन्न झाले त्याच्यापैकी 2 अजून बाकी आहेत, परंतु पोलीस तपास जो आहे तो सध्या प्रायमरी स्टेजला आहे खूप. त्याच्यामध्ये अजून काही तथ्ये सामने येतील, पुढे येतील आणि काही अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पुढील तपास पोलीस त्या पद्धतीने करेल. सर, गजा मारेला यापूर्वी देखील मोका अंतर्गत अटक करण्यात आली होती आपल्या साथीतून. आता तुमची कारवाई ही मोका अंतर्गत आहे किंवा काय? आता हे तुम्हाला प्रायमरी स्टेजला मी तुम्हाला सर्व माहिती सांगली, परंतु याच्यामध्ये जसा तपास पुढे जाईल आणि काही तथ्ये समोर येतील त्याप्रमाणे पोलीस कडकातली कडक कारवाई याच्यामध्ये करेल. सर, शेवटचा प्रश्न. गजा मारेला अटक करण्यात आलेली आहे आणि कोर्टामध्ये केव्हा हजर केलं जाणार? आता थोडा एक 10-15 मिनिटापूर्वी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल. कुठून ताब्यात घेतलंय सर? पोलिसांनी आपल्या सोर्सनुसार त्याला ताब्यात घेतलेला आहे. ओके.